इचलकरंजी महानगरपालिका मार्च यांच्या पार्श्वभूमीवर घरपाळा पाणीपट्टी वसुलीसाठी जोरदार यंत्रणा राबवत असून शहरातील नुकतेच 2 दुकानगाळे सील करण्यात आले। वारंवार मागणी करून आणि नोटिसा देऊनही दुकानगाळ्याचे थकीत भाडे न भरल्याने राजाराम स्टेडियममधील कृष्णा वसंतराव काणेकर व देवाप्पा सुबराव काणेकर यांचे दुकानगाळे महानगरपालिकेने सील केले। महानगरपालिका हद्दीतील राजाराम स्टेडियम इमारतीतील गाळा क्रमांक 47 हा कृष्णा काणेकर व टेम्पररी शेडमधला गाळा क्रमांक 24 हा देवाप्पा काणेकर हे वापरत होते। या दोन्ही गाळेधारकांना महानगरपालिकेने वारंवार थकीत भाडे भरण्यासंदर्भात सूचना देण्यासह नोटिसाही पाठवल्या होत्या, तरीही थकीत भाडे न भरल्याने महानगरपालिकेने दोन्ही गाळे सील केले। मिळकत विभागाकडील पथक प्रमुख दीपक खोत, वरिष्ठ लिपिक अनिकेत राजापुरे, किशोर खोत, मुकादम उत्तम कांबळे, संकेत आवळे यांनी ही कारवाई केली। ज्यांचे भाडे थकीत आहेत त्यांनी तातडीने भाडे भरून महानगरपालिकेत सहकार्य करावे, अन्यथा दुकानगाळे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।